हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अल्फा कोचिंगच्या या YouTube चॅनलवरती आपल्या सगळ्यांचंच खूप खूप स्वागत आहे. तर काहीतरी नवीन या आठवड्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ इत्थंभूतरित्या शेवटपर्यंत नक्की पहा. IBPS POचा प्रीचा पेपर झाल्यानंतर आता फक्त आणि फक्त 6 ते 7 दिवस मोजून या ठिकाणी IBPS YSOच्या अर्थात YSO मार्केटिंग, YSO ॲग्रीकल्चर, YSO बाकीच्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींना फक्त आणि फक्त आता 6 दिवसांवरती या गोष्टी येऊन ठेपलेल्या आहेत. पहिल्यांदाच बदललेल्या पॅटर्नला सगळे विद्यार्थी सामोरे जाणार आहेत आणि त्यामुळं ऑलमोस्ट विद्यार्थ्यांच्या पुढे सध्या एक यक्ष प्रश्न पडलेला आहे. ते म्हणजे काय, की सर YSOच्या प्रीचा पॅटर्न नेमका कसा असेल? डिफिकल्टी लेव्हल काय असेल? ॲग्रीकल्चरचे विद्यार्थी असतील तर ॲग्रीकल्चर चा पेपर कोणत्या लेव्हलचा असेल सर? या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सध्या खूप जास्त मोठा संभ्रम आहे आणि येणाऱ्या आठवड्याभरात आपण YSOच्या प्रिपरेशनसाठी काय केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं अल्फा कोचिंगच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, ही माहिती सांगणारा इत्थंभूत हा व्हिडिओ. तेव्हा IBPS YSOचा किंवा AFOचा पेपर पॅटर्न किंवा पेपर नेमका कसा असेल, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत एकदा जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी एकदा हे पण पाहून घेऊयात, कारण बरेच विद्यार्थी हे विसरून गेलेत, की सर YSOचा पॅटर्न जो आहे तो बदललेला आहे. YSOचा पॅटर्न कशा पद्धतीने बदलला त्याही बाबतीत आपण पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा YSOचा प्रीचा पॅटर्न जो आहे, पहिल्यांदा तर हे समजून घ्या, IBPS YSO ही प्री जी आहे ही फक्त आणि फक्त क्वालिफाईंग आहे आणि क्वालिफाईंग असलेल्या या एक्झाममध्ये कोणते कोणते सब्जेक्ट येणार आहेत? इंग्लिश, रिझनिंग, क्वांट आणि प्रोफेशनल नॉलेज फॉर द फर्स्ट टाइम ॲग्रीकल्चर हे प्रीला इन्क्लूड गेलेलं आहे आणि म्हणून सगळ्यांच्या डोक्यात एक संभ्रम आहे, की सर प्रीला नेमकं ॲग्रीकल्चरमध्ये काय विचारणार, कशा पद्धतीने विचारणार आणि येत्या काळामध्ये आपण प्रिपरेशन कशी केली पाहिजे. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की या सगळ्याच विषयांना 25, 25, 25, 25 असे 100 प्रश्न आणि 125 मार्क. याच्या आधी हा पॅटर्न वेगळा होता. साधारणतः इंग्लिश जे आहे, रिझनिंग जे आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जे आहे, 25 प्रश्न 25 मार्क अशा पद्धतीनं आणि याच्या सोबत सोबत प्रोफेशनल नॉलेज अर्थात ॲग्रीकल्चर 25 प्रश्न 50 मार्क असं प्रत्येक विषयाला मिळून 100 प्रश्न आणि 125 मार्क या पद्धतीनं हा पेपर पॅटर्न असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का? तर हो, 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग पण आहे. पण आता बरीच पोरं मला हे विचारत होते, की सर पेपर तोंडावर आलाय. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहित आहे. पण नवीन विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, की याला सेक्शनल टायमिंग सुद्धा असतो. आता इंग्लिश लँग्वेजचा पेपर चालू झाला. 25 प्रश्न संपले 25 मार्क्स साठीचे. त्याच्यानंतर आपोआप 20 मिनिटानंतर तो सेक्शन गायब होईल. आपोआप रिझनिंग चालू होईल. आपोआप त्याच्यानंतर क्वांट चालू होईल. आपोआप त्याच्यानंतर ॲग्रीकल्चर चालू होईल किंवा हे शफल सुद्धा असू शकतं. एखाद्या विद्यार्थ्याला ॲग्रीकल्चर पहिल्यांदा येईल, एखाद्या विद्यार्थ्याला क्वांट पहिल्यांदा येईल, एखाद्या विद्यार्थ्याला रिझनिंग पहिल्यांदा येईल, एखाद्या विद्यार्थ्याची सुरुवात इंग्लिश पासून होईल. यांना सेक्शनल 20-20 मार्काचा सुद्धा टाइम देण्यात आलेला आहे. अर्थात काय, म्हणजे जवळपास 100 प्रश्न 125 मार्क 80 मिनिट या पद्धतीनं आपला पेपर पॅटर्न IBPS YSOचा प्रीचा असणार आहे. आता काय काय प्रश्न आहेत सर पोरांच्या डोक्यामध्ये? तत्पूर्वी एकदा मेन्सचा पेपर पॅटर्न आपण पाहून घेऊयात आणि मग आपण काय काय प्रश्न, कॉमन प्रश्न तुमच्या डोक्यात आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा बोलूयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की अल्फा कोचिंग कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींवरती तुमच्यासाठी प्लॅन घेऊन आलंय त्या बाबतीत सुद्धा बोलणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी YouTubeला आपल्या नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की या व्हिडिओला सुद्धा आणि येणाऱ्या व्हिडिओजला सुद्धा लाईक करायला विसरत जाऊ नका. बघूया आपण IBPS YSO किंवा AFOचा मेन्सचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे. मेन्सला सुद्धा इंग्लिश, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ॲग्रीकल्चर आणि इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह अशा पद्धतीनं पेपर असणार आहे. आता एक साधा मुद्दा काय आहे, की प्री ही क्वालिफाईंग एक्झामिनेशन असते. मेन्सचे 80% मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे 20% मार्क्स अशा हिशोबाने तुमचं फायनल सिलेक्शन होत असतं. त्यामुळे प्री एक्झामिनेशन ही फक्त क्वालिफाईंग आहे. मी पुन्हा एकदा सांगतो. मेन्स एक्झामिनेशनचे 80% मार्क्स, पण त्यातही काय, तर इंग्लिश, रिझनिंग, क्वांट याचे मार्क्स पकडल्या जाणार नाहीत. इंग्लिश डिस्क्रिप्टिव्हचे सुद्धा मार्क्स पकडल्या जाणार नाहीत. मेन्सला तुम्ही जो पेपर द्याल, ज्याला प्रोफेशनल नॉलेज आपण म्हणतो, म्हणजे फक्त ॲग्रीकल्चरच्याच मार्कांवरती तुमचे 80% काढले जातील आणि इंटरव्ह्यूचे 20% अशा पद्धतीनं तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. प्रीला असणारे तुम्हाला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि ॲग्रीकल्चर याच्या सोबत सोबत मेन्सला सुद्धा तुम्हाला असणारे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि ॲग्रीकल्चर सोबत सोबत इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह. पण मेन्सचा जो सिलेबस किंवा मेन्स मधून जे मार्क्स कन्सिडर केले जाणार आहेत त्यातल्या फक्त ॲग्रीकल्चरला सिलेक्शन प्रोसेसमध्ये कन्सिडर करणार आहेत. क्वांट, रिझनिंग, इंग्लिशला नाही. त्यामुळं मेन्सला तुम्हाला ॲग्रीकल्चरला काय स्कोर येतो याच्याच बेसिसवर तुमचा इंटरव्ह्यू आणि मेन्सला ॲग्रीकल्चरमध्ये पडलेल्या मार्कांचे 80% मार्क्स आणि इंटरव्ह्यूला पडलेल्या मार्कांचे 20% मार्क्स असं तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. अर्थातच ज्यावेळेस वॅकन्सीज आल्या होत्या त्यावेळेस त्या अत्यंत कमी वॅकन्सीज होत्या. ह्या 390 पर्यंत वॅकन्सीज गेल्यात
आणि अजून सुद्धा ह्या वॅकन्सीज वाढण्याची शक्यता ही 100% नाकारता येत नाही. कारण अजूनही काही बँका आहेत ज्यांनी तिथं NR म्हणजे नॉट रिपोर्टेड अजूनही दिलेलं आहे. त्यामुळे या वॅकन्सीज अजून वाढण्याचे चान्सेस आहेत का? तर हो आहेत. त्यामुळं ॲग्रीकल्चरच्या असो किंवा बाकीच्याही मार्केटिंग ऑफिसर असो किंवा IT ऑफिसर असो, या सगळ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा सोडू नये. प्रत्येकाने याचा पेपर द्यावा. कारण कुठून कोणाचं काय सिलेक्शन होईल हे सांगता येत नाही. आणि नेहमीच माझं वाक्य, काय होईल हे सुद्धा कधीही सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, की 150 क्वेश्चन्स आपल्याला आहेत या ठिकाणी मेन्सला. 200 मार्क, या ठिकाणी इंग्लिशचे 2 डिस्क्रिप्टिव्ह मार्क आणि 155 मिनिटं. म्हणजे काय, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इंग्लिशला सेक्शनल टाइम 25 मार्क, रिझनिंगला थोडा वेटेज जास्त देण्यात आलेला आहे मेन्सला. 40 प्रश्न 40 मार्क्स आणि 35 मिनिटं. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला 25 मिनिटं आणि प्रोफेशनल नॉलेजला 40 मिनिटं. 50 प्रश्न 100 मार्क आणि 40 मिनिटे अशा हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी प्रोफेशनल नॉलेजचा पेपर असणार आहे मेन्सचा. पडलेले प्रश्न काय आहेत, काय काय प्रश्न आहेत पोरांच्या डोक्यात सध्या, त्या बाबतीत मी एकदा पहिल्यांदा प्री बाबतीत बोलूयात. कारण काय सध्या इमिडिएट पोरांच्या डोक्यात हे चालू आहे, की सर प्री बाबतीत एकदा बोला, आम्हाला प्री बाबतीत एकदा बोला. सगळ्यात एकदम साधारण मुद्दा मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, की सगळ्यात प्रॉब्लेम मोठा जो आहे तो आहे मॉक टेस्टचा. आता बरेच विद्यार्थी नॅशनल लेव्हलच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे मॉक टेस्ट देत आहेत आणि त्याच्यात पोरांना स्कोर कमी येत आहे. स्कोर कमी आल्यानंतर पोरं घाबरत आहेत, की सर आम्ही तर हे शिकलो का, आम्ही हे शिकलो नाही का. ॲग्रीकल्चर हा नॉलेज बेस्ड सब्जेक्ट आहे. त्याच्यात कितीही प्रश्न, आता इथं या ठिकाणी आपल्याला 25 प्रश्न 50 मार्क्स आहेत. पूर्ण ॲग्रीकल्चरच्या 4 वर्षाच्या 4 वेगवेगळ्या डिग्र्या आणि त्या 25 मार्कात त्यांना आणून मांडायच्यात. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असेल असं सांगता येत नाही. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय, की तुम्ही ज्यावेळेस मॉक टेस्ट देतायत, जसं गाईडलीच्या बरेच पोरं मॉक टेस्ट देतात किंवा बाकीच्या काही प्लॅटफॉर्मच्या पोरं मॉक टेस्ट देतायत. IBPS POच्या वेळेसही पोरांना हा खूप जास्त चांगला अनुभव आला, की सर IBPS POची मॉक टेस्ट फार विचित्र होत्या, फार अवघड होत्या. पण पेपर एक्झॅक्टली तसा नाही आला, पेपर त्याच्यापेक्षा सोपा आला. मी पुन्हा एकदा ते सांगतो, फक्त मॉक टेस्ट वरून तुम्ही जज करू नका, की पेपर कसा येणार आहे. मॉक टेस्ट थोड्या अवघड गेल्या याचा अर्थ तुम्हाला इकडेही पेपर अवघड जाणार असं नाही, किंवा मॉक टेस्ट सोप्या गेल्या म्हणजे इकडे पेपर तुम्हाला सोपा जाणार असं सुद्धा नाही. त्यामुळे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची, की बाबा मॉक टेस्ट वरून तुम्ही जज करू नका, की आपला पेपर कसा असणार आहे. नंबर 2, की व्हॉट इज द एक्झॅक्ट पॅटर्न अँड सिलेक्शन प्रोसेस, तर आता मी तुम्हाला सांगितलं. पूर्व परीक्षा ही फक्त क्वालिफाईंग असते. 25, 25, 25, 25 4 विषय, 25, 25, 25 आणि ॲग्रीकल्चरला 50 मार्क. अशा पद्धतीने आपला पेपर पॅटर्न असणार आहे. मेन्सवरती तुमचं सिलेक्शन असणार आहे. हालाकी मलाही समजलं नाही IBPSनी हा पॅटर्न असा ठेवायचा होता. मेन्सला फक्त क्वांट रिझनिंग इंग्लिश क्वालिफाईंगच ठेवायचं होतं. ते ठेवलंच का? हे प्रश्न मला सुद्धा पडलेला आहे. पण असो, काय हरकत नाही. तर व्हॉट अबाउट सेक्शनल टाईम, तर आहे का? तर हो, प्रत्येक विषयाला त्याचा सेक्शनल टाईम देण्यात आलेला आहे. त्यामुळं तो विषय त्याच टायमिंगमध्ये तुम्हाला सोडवावा लागणार आहे. मी पुन्हा सांगतो, एखाद्या विद्यार्थ्याला पेपर सॉल्व्ह करताना कोणाला इंग्लिश आधी येऊ शकतं, कोणाला रिझनिंग आधी येऊ शकतं, कोणाचा पेपर सुरुवातच ॲग्रीकल्चर पासून होऊन जाऊ शकतो. त्यामुळे पॅनिक व्हायचं नाही. बरं, आता प्री हे क्वालिफाईंग आहे. मेन्समध्ये तुम्हाला ॲक्च्युअली जी काही एक्झामिनेशन तुम्ही सॉल्व्ह कराल. पण सांगण्याचं तात्पर्य 390 जागा आहेत, ह्या वाढणार आहेत. ज्या काही वॅकन्सीज होतील, अशा पद्धतीमध्ये किंवा अशा कंडिशनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपल्याला नंबर ऑफ अटेम्प्ट हे जास्त ठेवायचे आणि सोबत ॲक्युरसी सुद्धा आपल्याला प्रीच्या एक्झामिनेशनमध्ये मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सर प्रश्न कसे येतील हो? जसं आता आम्हाला क्वांटचं ठीक आहे, रिझनिंगचं ठीक आहे, इंग्लिशचं ठीक आहे, ॲग्रीकल्चरचंही ठीक आहे. पण याला नेमके प्रश्न कशा पद्धतीचे, कोणत्या लेव्हलचे येऊ शकतात? तर IBPS PO लेव्हलचा जो पेपर आता झालाय, त्या तशा पद्धतीचे प्रश्न, त्या लेव्हलचे प्रश्न जे आहेत, हे तुम्हाला IBPS SOच्या प्रीमध्ये तशाच पद्धतीचे प्रश्न दिसण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर हे ठीक आहे. ॲग्रीकल्चरच्या बाबतीत आम्हाला तर क्वांट, रिझनिंग, इंग्लिश याच्या बाबतीत कळतं, की बाबा PO लेव्हलचं येऊ शकतं, SBI क्लर्क लेव्हलचं येऊ शकतं. पेपर एखाद्या वेळी सोपा पण येऊ शकतो, असं येऊ शकतं. बट व्हॉट अबाउट ॲग्रीकल्चर? ॲग्रीकल्चरच्या पेपरची लेव्हल काय असेल? आता हा प्रश्न तर एवढा जास्त पोरांनी मला विचारलाय. मी क्लासमध्ये पण याबाबतीत एक्सप्लेनेशन दिलंय. पण मी साधा एक मुद्दा तुम्हाला सांगतो, की सर कशा पद्धतीनं हे होणार आहे सगळं, किंवा जो टिपिकली ॲग्रीकल्चर हे प्रीला सोपं येईल आणि मेन्सला अवघड येईल असं आहे का? नाही. ॲग्रीकल्चर पुन्हा एकदा सांगतोय, हा नॉलेज बेस्ड सब्जेक्ट आहे. नॉलेज बेस्ड सब्जेक्टमध्ये तुला जे येतं ते सोपं असतं आणि तुला जे येत नाही ते अवघड असतं. म्हणजे एखाद्या वेळी मी तुला मँगोचं सायंटिफिक नेम विचारलं, ते तुझ्यासाठी अवघड असू शकतं, पण उरलेल्या 40 पोरांसाठी ते सोपं असू शकतं. त्यामुळे या बाबतीत असं जजमेंटच आपल्याला करता येत नाही, की सर पेपर सोपा येईल, लेव्हल थोडी डाऊन येईल का हाय येईल. जे तुला माहिती आहे ते सोपं असतं, जे तुला माहित नाही ते अवघड असतं. नॉलेज बेस्ड सब्जेक्टमध्ये एवढाच फंडा असतो. त्यामुळे ॲग्रीकल्चरच्या बाबतीत तुम्ही जज करू शकत नाहीत. तर मग इथं कशा पद्धतीचा पेपर येऊ शकतात? सेम जसा मेन्सला पॅटर्न असणार आहे, तसा सेम पॅटर्न तुम्हाला IBPS SOच्या AFOच्या प्रीला तसाच पॅटर्न तुम्हाला दिसणार. म्हणजे नेमकं कसं सर? IBPS SOमध्ये जर तुम्ही पास तर तुम्हाला रेग्युलर सब्जेक्ट्स आपले जे आहेत, ॲनिमल हजबंडरी आहे, डेअरी सायन्स,
त्याच्यानंतर तुम्हाला फिशरी आहे, ॲपिकल्चर आहे, सेरिकल्चर आहे, लॅक कल्चर आहे, फॉरेस्ट्री आहे आणि सोबत सोबत गव्हर्नमेंट स्कीम सुद्धा आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी जसं मेन्सला आधी यायचं तसं प्रीला सुद्धा आता येणार आहे, असं नाही की येणार नाही. आता जे नवीन विद्यार्थी आहेत, आता त्यांना अचानक सिलेबस बदललाय, बरोबर आहे का? त्यामुळं आम्हालाही ज्या ज्या पद्धतीनं पॉसिबल आहे त्या त्या पद्धतीने आम्ही तो सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. पण सगळ्यात महत्वाचं आहे की सर आता जर समजा 6-7 दिवस राहिले असतील, तर ॲटलीस्ट एक्झाम बिफोर एक्झाम आम्हाला एक देऊन पाहायची आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल? तर महाराष्ट्रात नाही तर भारतात एवढी सक्षम टीम जी आहे, ही एकमेव टीम आहे जी तुमची यशोची एक्झामिनेशन या ठिकाणी पार करू शकते. त्यामुळं अल्फा कोचिंगचे विद्यार्थी असो किंवा नॉन अल्फा कोचिंगचे विद्यार्थी असो, या सगळ्याच विद्यार्थ्यांना आपण एक उपक्रम घेऊन येत आहोत. येत्या आठवड्यामध्ये जेही विद्यार्थी यशोसाठी प्रिपेअर करत आहेत, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक सुंदर उपक्रम घेऊन येत आहोत. एका सक्षम टीम सोबत, की सर काय एक्झामिनेशनच्या आधी एक्झामिनेशन देण्याचं ॲक्चुअली फील काय असतं हे घेण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी लिंक आहे, ती लिंकमधून तुम्हाला अल्फा कोचिंगचं ॲप डाउनलोड करायचंय. त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर करायचंय. केल्यानंतर फ्री किंवा तुम्ही टेस्ट सीरीजमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सीरीजला क्लिक करायचंय. टेस्ट सीरीजला क्लिक केल्यानंतर तुम्हाला IBPS YESO/AFO ची जी टेस्ट सीरीज आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. तुम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार है ना, या 4 दिवस आपण सलग मेगा टेस्ट सीरीज आणि याचं एनालिसिस आपण घेणार आहोत. तर कशा पद्धतीने, तर तुम्हाला आत्ताच अल्फा कोचिंगचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचंय. अल्फा कोचिंगचं ॲप डाउनलोड केल्यानंतर स्वतःचं तिथं नाव रजिस्टर करायचंय. केल्यानंतर टेस्ट सीरीजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट एक टेस्ट सीरीज दिसेल, जी उद्या सकाळी 7 वाजता अर्थात सोमवारी सकाळी म्हणजे 24 ऑगस्टला सकाळी 7 वाजता तुम्हाला ती टेस्ट लाईव्ह होऊन जाईल. तिथून पुढे दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्ही ती टेस्ट सोडवू शकता आणि सायंकाळी आपण 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत ती टेस्ट सोडवू शकता. त्यानंतर सायंकाळी संध्याकाळी 4 ते 7 या दरम्यान, म्हणजे 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7 किंवा 4 ते 7 या वेळेच्या दरम्यान तुमचं त्या टेस्ट सीरीजचं एनालिसिस जे आहे या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे 4 ते 7 उद्यापासून अर्थात 24 ऑगस्ट पासून हा उपक्रम आपण चालू करतोय. 24 ऑगस्टला सकाळी 7 वाजता तुम्हाला टेस्ट ॲपमध्ये येईल. ती टेस्ट सोडवायची आहे. कारण महाभंडारा आपण ज्यावेळेस IBPS POचा घेतला, त्यावेळेस ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला दिसतोय आणि त्याचमुळे आपण हा उपक्रम सुद्धा यशोच्या विद्यार्थ्यांना, कारण यशोचं एक सक्षम पर्याय हा फक्त आणि फक्त सध्या अल्फा कोचिंगच महाराष्ट्रात नाही तर भारतात एवढं 100% आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला उद्या सकाळपर्यंत ज्या टेस्ट सीरीज आहेत, जी यशोची टेस्ट आहे ती तुम्हाला अपलोड होणार आहे आणि त्या टेस्टला तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. उद्या 4 ते 7 या दरम्यान तुमचं त्या टेस्टचं एनालिसिस होणार आहे. ॲपमध्ये तुम्हाला 4 टेस्ट असतील, दररोज एक टेस्ट येईल सकाळी 7 वाजता. ती टेस्ट सॉल्व्ह करायची आणि दुपारी 4 ते 7 याचं YouTube लाईव्ह सुद्धा आपण देतोय आणि सोबत ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनला सुद्धा आणि बाकीचे नॉन अल्फा स्टुडंट जे आहेत हे सुद्धा ऑफलाईनला फ्री ऑफ कॉस्ट हे लेक्चर येऊन अटेंड करू शकतात. नो इश्यूज. चालेल. तो अजून एक महत्वाची गोष्ट होती सगळ्यात शेवटी, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या याच्या बाबतीत इन्क्वायरी होत्या की सर अव्हेंजर बॅच 6 कधी चालू होतीये? 1 सप्टेंबरला आपली अव्हेंजर बॅच 6 12:30 वाजता आपली ही बॅच चालू होणार आहे. चालेल. सो विश ऑल द बेस्ट. भेटूयात लवकरच आपल्या उद्यापासूनच्या उपक्रमामध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट. भेटूयात लवकरच.